मी मंगेश ज्ञानेश्वर बोरकर, संचालक संबोधी IAS अकॅडमी मुंबई ठाणे. आज 6 मार्च 2021 आणि आपलं हे सेशन माझे आदरणीय वडील ज्ञानेश्वर दमडूजी बोरकर, माजी प्राचार्य लाखकुटिया भुतडा महाविद्यालय कोंढाळी तालुका काटोल जिल्हा नागपूर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आपण घेतोय. आताच मी तुम्हाला पहिल्या सेशन मध्ये थोडक्यात इन्फॉर्मेशन सांगितली UPSC आणि MPSC बद्दल. या ठिकाणी असलेले सगळे जे संपूर्ण महाराष्ट्राच्या अगदी गावाखेड्यातून 12वी ते ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेले सगळ्याच स्ट्रीमचे, मेडिकल आहे, फार्मसी आहे, इंजिनिअरिंग आहे, सायन्स आहे, आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, या सगळ्याच विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. या ठिकाणी माझे UPSC च्या दरम्यान जे आम्ही सोबत मेन्स दिलेल्या होत्या IASच्या असे मित्र माझे आणि धडाडीचे अधिकारी, प्रॉव्हिडंट फंड डिपार्टमेंटचे सोलापूरचे आयुक्त आणि त्यांच्याकडे ऍडिशनल चार्ज सुद्धा आहे आता काही ठिकाणचा, डॉक्टर हेमंत तिरपुडे यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. डॉक्टर हेमंत तिरपुडे जे आहेत हे 2005-06 ला त्यांचं सिलेक्शन झालं आणि त्यावेळेस आम्ही सोबतच होतो नागपूरला, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनला आम्ही सोबत प्रिपरेशन करायचो नागपूरच्या. आणि त्या ठिकाणी त्यांचं माझ्याच म्हणजे मी ज्यावेळेस आम्ही सोबत मेन्सला होतो त्याच वेळेस त्यांचं सिलेक्शन झालं आणि तिथपासून त्यांचं प्रचंड काम, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की खरोखर एखाद्या व्यक्तीला एखादा अधिकारी कसा असला पाहिजे आणि एखाद्या अधिकाऱ्याने कसं एथिकल काम केलं पाहिजे. एथिक्स हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे आज आपल्याला अनेक करप्टेड प्रॅक्टिसेस दिसतात. आज अनेक लोकांच्या डोक्यामध्ये असं असतं की गव्हर्नमेंटमध्ये गेलं की सगळं करप्शनच आहे. पण या सगळ्या गैरसमजांना बाजूला सारून हेमंत तिरपुडे जे आहेत, हेमंत तिरपुडे सर हे खूप चांगलं काम करतात. म्हणजे त्यांची पोस्टिंग बडोद्याला होती गुजरातमध्ये, त्याच्यानंतर त्यांची पोस्टिंग कोल्हापूरला होती, त्याच्यानंतर त्यांची पोस्टिंग कोट्टायमला होती केरळमध्ये, नंतर मग नागपूरला सुद्धा त्यांची पोस्टिंग होती आणि आता सध्या ते सोलापूरला आहे. ओके, सो कामगारांच्यासाठी म्हणजे जे अनऑर्गनाइज सेक्टर मधले जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या प्रॉव्हिडंट फंड पेन्शनच्या संदर्भात त्यांचं प्रचंड मोठं काम आहे. त्यांचे अनुभव ते शेअर करतील, तर मी अधिक वेळ घेत नाही, मी त्यांचं स्वागत करतो. माझ्या प्रत्येक सेशनमध्ये हेमंत सर जे आहेत तर ते नेहमीच असतात आणि आजच्या सेशन मध्ये सुद्धा ओपनिंग म्हणून मी त्यांनाच इथे बोलवलेलं आहे. सो विदाउट टेकिंग टाइम आय वेलकम डॉक्टर हेमंत अँड ओव्हर टू यू हेमंत, प्लीज. थँक यू मंगेश अँड गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण संबोधी करिअर अकॅडमीचे जे डायरेक्टर आहेत आणि माझे मित्र मंगेश बोरकर यांचे आदरणीय वडील ज्ञानेश्वरजी बोरकर यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त या इंटरॅक्शनचे, या वेबिनारचे आयोजन केलेले आहे, ज्याच्यामध्ये मला वाटते 10वी 12वी ग्रॅज्युएट या वेगवेगळ्या शैक्षणिक स्तरावरून मुलं मुली जॉईन झालेले आहेत आणि ज्यांना की सरकारी सेवेमध्ये, प्रशासनामध्ये, नागरी सेवेमध्ये येण्याची इच्छा आहे, त्याच्यासाठी अभ्यास करायची इच्छा आहे आणि त्याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे, असे आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांचे मी स्वागत करतो. सध्या मी सोलापूर या ठिकाणी पोस्टेड आहो. 2006 पासून माझं जॉईनिंग आहे. मी मोरवातलेच आता 15-1 वर्ष या सर्व्हिसेसमध्ये कंप्लीट केलेले आहेत. मी सध्या रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर म्हणून काम करत आहो. माझ्या डिपार्टमेंटचं नाव, ऑर्गनायझेशनचं नाव आहे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, EPFO, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येते. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट ही माझी कंट्रोलिंग मिनिस्ट्री आहे. या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये माझं डिपार्टमेंट
ज्याला डिपार्टमेंटच्या ऐवजी हे एक ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये. आता थोडक्यात माझ्या या ऑर्गनायझेशनचं काय मॅन्डेट आहे, काय फंक्शनिंग आहे ते मी शेअर करतो. जशा प्रकारचं जे नाव आहे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, याच नावाने एक कायदा केलेला आहे, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन्स ऍक्ट 1952चा. 1952 साली हा एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट हा पास झालेला होता आणि तेव्हापासून या कायद्याची अंमलबजावणी आमचं ऑर्गनायझेशन लेबर मिनिस्ट्रीच्या अंडरमधून करत आहे. या एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट मध्ये तरतुदी ह्या आहेत की जेवढेही कर्मचारी, जेवढेही कामगार जे की सरकारी कर्मचारी नाही आहेत, जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज नाही आहेत, असे सर्व कर्मचारी जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात, जिथं ज्याला आपण नंतर सेमी गव्हर्नमेंट सेक्टर म्हणू, नंतर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे शासनाच्या स्वतःच्या कंपनीज, मग त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या कंपनीज असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपनीज असो, अशा प्रकारचे जेवढेही कामगार आहेत, जेवढेही कर्मचारी आहेत आणि एंटायर प्रायव्हेट सेक्टर, मग तुमचे हॉटेल्स असतील, तुमचे कॉलेजेस असतील, तुमचे मोठे मोठे शोरूम्स, मॉल्स, दुकानं, मल्टीप्लेक्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, कॉन्ट्रॅक्टर्स, लेबर सर्व्हिस प्रोव्हायडर्स, डेव्हलपर्स, बिल्डर्स, अशा सर्व ठिकाणी टेक्सटाईल म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा, मॅन्युफॅक्चरिंग जिथं होते, जिथं जिथं प्रोडक्शन होते, अशा सर्व क्षेत्रामध्ये जे कामगार काम करतात, जे कर्मचारी काम करतात, त्या कर्मचाऱ्यांना या कायद्याची सुरक्षा देणं म्हणजेच त्यांना प्रॉव्हिडंट फंड लागू करणं, त्यांना पेन्शन लागू करणं आणि सरकारी क्षेत्राचा जो ज्याला आपण कर्मचारी विमा म्हणतो हा प्रोव्हाइड करणं. या कायद्याच्या अंतर्गत 3 मुख्य योजना असतात. कर्मचारी भविष्य निधी योजना ज्याला प्रॉव्हिडंट फंड स्कीम म्हणतात, दुसरी कर्मचारी पेन्शन योजना ज्याला एम्प्लॉईज पेन्शन स्कीम म्हणतात, आणि कर्मचारी विमा योजना ज्याला एम्प्लॉईज इन्शुरन्स स्कीम म्हणतात. आणि ह्या सर्व कायदेशीर कायद्याने पारित केलेल्या योजना आहेत. या ऐच्छिक नाही आहेत, या मॅन्डेटरी आहेत, या कायद्यात्मक आहेत, म्हणजेच त्या स्टॅच्युटरी आहेत. ह्या सर्व कारखाने, सर्व कंपनी, सर्व संस्था जिथं कर्मचाऱ्यांची संख्या 20च्या वर आहे, अशा सर्व क्षेत्रातील संस्थांना, कंपन्यांना हा माझा कायदा कंपल्सरी लागू करण्यात येतो आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना या 3ही योजनांचा फायदा देण्यात येतो. सो या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम मी मागच्या 15 वर्षापासून करत आहोत. जर आपण बघितलं या कर्मचाऱ्यांची संख्या, तुम्हाला जर एक रफली आयडिया येण्यासाठी, पूर्ण भारतामध्ये जर जेवढेही कर्मचारी वर्ग आहेत, जेवढाही एम्प्लॉयमेंट सेक्टर आहे, रोजगाराचं जे क्षेत्र आहे, त्या रोजगाराच्या क्षेत्राला आपण 2 कॅटेगरीज मध्ये डिवाइड करू शकतो. एक म्हणजे ऑर्गनाइज्ड सेक्टर आणि दुसरं अनऑर्गनाइज्ड सेक्टर. ऑर्गनाइज्ड सेक्टर हे फक्त 10% क्षेत्र आहे आणि अनऑर्गनाइज्ड सेक्टर हे 90% क्षेत्र आहे. म्हणजे 90% कामगार हे अनऑर्गनाइज्ड सेक्टर मध्ये काम करतात आणि फक्त 10% कर्मचारी हे ऑर्गनाइज्ड सेक्टर मध्ये काम करतात. आता
ऑर्गनाइज सेक्टरमध्ये कोणकोणते सब कॅटेगरीज आहेत. ऑर्गनाइज सेक्टरमध्ये तुमचं गव्हर्नमेंट सेक्टर येईल. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मग तुमचे स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज येतील, तुमचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज येतील. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या कंपनीज आहेत, ज्याला आपण पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स असं म्हणतो, या पब्लिक कंपनीजमध्ये, सरकारी कंपन्यांमध्ये काम करणारे लोक असतात, त्यांना ते या क्षेत्रामध्ये मोडतात. हे गव्हर्नमेंट सेक्टर जे आहे हे 10% ऑर्गनाइज सेक्टर पैकी फक्त 2% गव्हर्नमेंट सेक्टर आहे आणि राहिलेले 8% जे सेक्टर आहेत ते ऑर्गनाइज्ड प्रायव्हेट सेक्टर आहे. प्रायव्हेट सेक्टर म्हणजे ऑर्गनाइज सेक्टर चे 2 सब कॅटेगरीज, प्रायव्हेट सेक्टर अँड गव्हर्नमेंट सेक्टर. तर गव्हर्नमेंट सेक्टर हे 2%, प्रायव्हेट सेक्टर हे 8%. आता हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणकोणते उद्योग येतात, व्यवसाय येतात? सर्व कंपनीज ज्या रजिस्टर्ड आहेत, सर्व कंपनीज ज्या मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी करतात, ज्या इंडस्ट्रियल प्रोडक्शनच्या ऍक्टिव्हिटीज करतात, ह्या सर्व उद्योग, ह्या सर्व कारखाने, हे सर्व फॅक्टरीज ह्या ऑर्गनाइज सेक्टरमध्ये मोडतात. ज्यांना सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून लायसन्स घ्यावं लागते, त्यांना परमिशन्स घ्यावे लागतात आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारचे कामगार कायदे, सामाजिक सुरक्षेचे कायदे, त्याच्यानंतर त्यांच्या वेतना संबंधातले कायदे, त्यांच्या सुरक्षा संबंधातले कायदे, ह्या सर्व कायद्यांची अंमलबजावणी करावी लागते या प्रायव्हेट सेक्टरमध्ये. सो 2% गव्हर्नमेंट सेक्टर, 8% प्रायव्हेट सेक्टर आणि राहिलेलं 90% अनऑर्गनाइज सेक्टर. आता हे जे 90% अनऑर्गनाइज्ड सेक्टर आहे, या 90% मध्ये तुमचं खूप मोठ्या प्रमाणात जो वाटा आहे तो कृषी क्षेत्राचा वाटा आहे, ऍग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर. 90% पैकी 50% क्षेत्र हे ऍग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टरमध्ये येते आणि तिथं बऱ्याच प्रमाणात उद्योग जनरेट होतात आणि एम्प्लॉयमेंट तिथं होते. आणि राहिलेले जे क्षेत्र आहे 50%च्या नंतर 30%, 40%, हे जे आहे हे असं क्षेत्र आहे जिथं स्वयंरोजगार, सेल्फ एम्प्लॉयमेंट, त्याच्यानंतर असे छोटे छोटे उद्योग, छोटे छोटे व्यवसाय जिथं 10 कर्मचाऱ्यांच्या खाली कामगार एंगेज केले जातात, जिथं कामगारांची संख्या 10च्या वर जात नाही. तुमचे रस्त्यावर तुम्हाला दिसणारे दुकानं, छोटे छोटे दुकानं जिथं 2 ते 3 कामगार राहतात, अशा प्रकारचे 10च्या खाली असणारे सर्व व्यवसाय जे आहेत ते या राहिलेल्या क्षेत्रामध्ये मोडतात. एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्या सर्वांसाठी, भारतामध्ये सर्व जे काही कामगार कायदे आहेत ते या असंघटित क्षेत्राला म्हणजे 90% अनऑर्गनाइज क्षेत्रातील कामगारांना लागू होत नाही. ते फक्त 8% जे प्रायव्हेट सेक्टर आहे त्या 8% लोकांना लागू होतात. जे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करतात, सरकारी क्षेत्रातले जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्यासाठी कायदे वेगळे आहेत. सो दिस इज इन नटशेल द एम्प्लॉयमेंट सेक्टर इन इंडिया. भारतामधले जे व्यवसाय उद्योग क्षेत्र जे आहे त्याचा हा रफली डाटा कॅटेगरायझेशन. ना मला खरंच खूप आनंद होऊन राहिला की इतक्या 10वीतले मुलं सुद्धा आणि 12वीतले मुलं सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, प्रशासनामध्ये येण्याची इच्छा ठेवतात आणि त्यांना शासनामध्ये येऊन काम करण्याची इच्छा आहे. याच्यामध्ये तुम्हाला एका गोष्टीमध्ये डिफरन्स प्रकर्षाने क्लिअर असला पाहिजे, तो म्हणजे की प्रायव्हेट सेक्टर मधला जॉब आणि सरकारी क्षेत्रातील नोकरी किंवा सर्व्हिस. प्रायव्हेट सेक्टर मधला जॉब
ज्याला आपण नोकरी म्हणतो, आणि सरकारी क्षेत्रातील सेवा ज्याला आपण सर्व्हिस म्हणतो. मला तुमच्यापैकी कुणी पण या दोघांमध्ये काय फरक आहे ते सांगू शकेल का? प्रायव्हेट सेक्टर मधला जॉब आणि सरकारी क्षेत्रातील नोकरी याच्यामधला काय फरक आहे? एनीवन, तुम्हाला जशा प्रकारचं माहिती आहे, जशा प्रकारचं तुम्ही सांगू शकाल तशा प्रकारचं इनपुट. सर Job नोकरी हा, प्लीज प्लीज. सिक्युरिटी चेतना ताजने. हा, प्रायव्हेट सेक्टर मधला जॉब आणि सरकारी क्षेत्रातील नोकरी याच्यामधला फरक. गव्हर्नमेंट मध्ये सर, गव्हर्नमेंट जॉब मध्ये सिक्युरिटी असते आणि प्रायव्हेट मध्ये म्हणजे नाही इतकं बरोबर नसतं की म्हणजे पुढे काय असणार, आपल्याला सिक्युरिटी आहे की नाही फ्युचर मध्ये. चेतना, सध्या गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये सुद्धा सिक्युरिटी नाही आहे. गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये जे कर्मचारी आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांची सेवा कधी पण बरखास्त होऊ शकते. त्यांची सेवा त्यांना दिलेले अधिकाराचा दुरुपयोग केला तर त्यांना त्यांच्या नोकरीतून काढण्यात येते. त्यांनी त्यांच्या अधिकारांचा एक्सेसिव्ह यूज केला आणि पर्सनल इंटरेस्ट साठी यूज केला तर त्यांना नोकरीतून काढण्यात येते. त्यांनी करप्शन केलं तर त्यांना नोकरीतून काढण्यात येते. त्यांनी काम नाही केलं तर त्यांना नोकरीतून काढण्यात येते. आणि हे कधी पण होते. तुम्ही सरकारी नोकरीमध्ये पहिल्या वर्षी आलेत, पहिल्या वर्षी तुम्ही चुकीचे काम केलेत, पहिल्या वर्षी तुम्ही दुरुपयोग केला, पहिल्या वर्षी करप्शन केलं, तुम्ही पहिल्याच वर्षी सस्पेंड होता आणि डिसमिस होता. सो तुला तुझं उत्तर आणखीन करेक्ट करावं लागेल. आणखीन कशी सुधारणा करू शकशील याच्यामध्ये, की काय फरक आहे प्रायव्हेट सेक्टर मधील जॉब मध्ये आणि सरकारी क्षेत्रातील सर्व्हिस किंवा नोकरीमध्ये? Sir, government job is a permanent job. प्लीज, अस्मिता बाडे, बोल बोल. Government job हा permanent and stable असतो as compared to private job. अस्मिता, मी याच्याबद्दल आताच क्लॅरिफाय केलं. गव्हर्नमेंट जॉब स्टेबल नसतात. गव्हर्नमेंट जॉब मध्ये सुद्धा तुम्हाला इमिजिएटली सस्पेंड करून, डिसमिस करून नोकरीतून काढता येते आणि काढण्यात येते. सर, आता कोरोना सारखी महामारी भारतामध्ये आलती तेव्हा जे गव्हर्नमेंट सर्वंट होते त्यांना 50% पेमेंट भेटला होता म्हणजे, आणि जे प्रायव्हेट सर्वंट होते त्यांना पेमेंट भेटलाच नाही. त्यांना आर्थिक समस्याला तोंड द्यावे लागले. आणि जे गव्हर्नमेंट सर्वंट होते त्यांना भेटला म्हणजे. चला, याच्यातही तुला मी सांगू शकतो की जे स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज आहेत, महाराष्ट्र शासनाचे जे एम्प्लॉईज आहेत, त्यांना त्यांचं पूर्ण वेतन नाही भेटलं होतं. त्यांना त्यांचा पूर्ण सॅलरी नव्हता भेटला. तो सुद्धा त्यांना इन्स्टॉलमेंट मध्ये मिळालेला होता. तो सुद्धा त्यांना इन्स्टॉलमेंट मध्ये मिळालेला होता. सरकारी महाराष्ट्र शासनाचे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा त्यांचा पगार उशिरा पण मिळालेला होता आणि इन्स्टॉलमेंट मध्ये पण मिळालेला होता. Sir, in government sector, service means that we are serving for our nation, and in private or public sector, we are fulfilling our own needs. Yes, absolutely right. Who is this? This is some Utkarsha. Right. This was the answer which I was expecting. उत्कर्षाने जे उत्तर दिलं त्याला आणखीन कुणी स्ट्रेंथन करू शकेल, त्याला आणखीन कोणी मजबूती देऊ शकेल? दॅट वॉज द करेक्ट आन्सर विच शी हॅज गिवन. गायत्री मुगुल. सर, आपल्याकडे पॉवर असते लोकांसाठी
झटण्यासाठी किंवा लोकांना हेल्प करण्यासाठी गव्हर्नमेंट जॉबमध्ये राहून आपल्याकडे पॉवर असते. आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये राहून पण कंट्रीचं चांगलं करू शकतो. बट ॲट द सेम पॉइंट वी डोंट हॅव दॅट मच पॉवर व्हिच वी हॅव इन गव्हर्नमेंट सेक्टर. ओके ओके. ऑल द रिस्पॉन्सेस जेवढेही उत्तरं आले ते खूप थॉटफुल होते, ते खूप सेन्सिबल होते अँड रिअली अप्रिशिएट युअर विजडम ऑल ऑफ यू. आता बघा, नोकरी म्हणजे नौकर, नौकर म्हणजे सर्वंट, सर्वंट पब्लिक सर्वंट, सरकारी नौकर पब्लिक सर्वंट. सरकारी नौकर हा पब्लिक सर्वंट असतो, तो सेवक असतो. तो सेवक कुणाचा असतो? तो जनतेचा सेवक असतो. तो नौकर कुणाचा असतो? तो जे कायदे आहेत त्या कायद्यांचा नौकर असतो. जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचा नौकर असतो. आणि ज्या डिपार्टमेंटमध्ये, ज्या संघटनेमध्ये, ज्या मिनिस्ट्रीमध्ये तो काम करतो त्याच्यामध्ये जे अनुशासन आहे तो त्या अनुशासनाचा नौकर असतो. मला हेमंत तिरपुडेला मनात येईल तसं काम करता येत नाही. मला कायद्याने काही चौकट घालून दिलेली आहे, कायद्याचे काही प्रोव्हिजन्स आहेत, त्याच्यानंतर काही नियम आहेत ज्याला रूल्स म्हणतात. त्याच्यानंतर तुमचे काही कंडक्ट रूल्स असतात ते आहेत. तुम्हाला या नियमांच्या, या रूल्सच्या, या कायद्याच्या प्रोव्हिजन्सच्या अंतर्गतच तुमच्या अधिकारांचा वापर करावा लागतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या अधिकारांचा वापर तुम्हाला लोकांच्या सेवेसाठी करायचा असतो. आता ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही जर प्रायव्हेट जॉब जर बघितला, प्रायव्हेट जॉब मध्ये तुम्हाला तुम्ही ज्या डिपार्टमेंट, ज्या सेक्शन मध्ये आहात, ज्या एरियामध्ये आहात, जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंट मध्ये आहात तर तुम्ही कुणाचेच नौकर नाही आहात, तुम्हाला कुठलेच बंधन नाही आहेत. तुम्ही पाहिजे तशा क्रिएटिव्ह आयडियाज तुमच्या पॅटर्न नुसार आणि तुमच्या ज्याला म्हणतो व्हिजन नुसार त्या तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. जर तुम्ही एका मोठ्या प्रायव्हेट कंपनीमध्ये आहात तर त्या प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा तुम्हाला त्या कंपनीची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, त्या कंपनीची स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे अधिकार दिलेले जातात की जिथे तुम्हाला खूप सर्व स्वतंत्रता असते कामाच्या संदर्भात. दुसरी गोष्ट एक तुमच्यापैकीच काही जणांनी शेअर केलं की जेव्हा आपण एका गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये काम करतो, सरकारी क्षेत्रामध्ये काम करतो, तेव्हा उद्देश जो असतो, ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ह जो असतो, ओव्हरऑल पर्पज जो असतो, तो लोकांच्या कल्याणाचा उद्देश असतो, लोकांच्या उत्थानाचा उद्देश असतो, समाजाच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीचा उद्देश असतो. परंतु तुम्ही जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत आहात तर तुमचा फर्स्ट मोटिव्ह असतो, जी कंपनी ज्या प्रोडक्ट किंवा ज्या सर्व्हिसेस मध्ये एंगेज आहे त्या कंपनीचाच विकास करणं, त्या कंपनीचीच प्रगती करणं आणि त्या कंपनीलाच प्रॉफिट मिळवून देणं. त्याच्यामध्ये लोकसेवेचा भाव नसतो. त्याच्यामध्ये सर्वांगीण लोकांची, समाजाची, राष्ट्राची प्रगती हा स्पिरिट अंतर्भूत नसतो. दुसरा फरक. तिसरा फरक, जेव्हा तुम्ही शासनामध्ये काम करता, जेव्हा तुम्ही सरकारी क्षेत्रामध्ये, सरकारी सेवेमध्ये काम करता, तेव्हा तुम्ही
आणि राज्यावर, देशावर आणि राज्यावर जे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार सध्या राज्य करून राहिलेलं आहे, गव्हर्न करून राहिलेलं आहे, त्या गव्हर्निंग मशिनरीचा एक पार्ट बनता. म्हणजे देशाला चालवण्याच्या मशिनरीचा एक पार्ट बनता. जर तुम्ही गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन मधला एक पार्ट असाल तर. ऑन द अदर हँड, इन प्रायव्हेट सेक्टर यू कॅन बिकम अ पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी, दॅट पर्टिक्युलर इंडस्ट्री, किंवा तुमचा स्वतःचा काही व्यवसाय असेल, इंडिपेंडंट सर्व्हिस एरिया असेल, इंडिपेंडंट क्रिएटिव्ह एरिया असेल, तर त्या क्षेत्रापुरता तुम्ही तुमचा कंट्रोल त्याच्यावर राहतो. सो दीज आर द 3 मेजर डिफरन्सेस बिटवीन अ प्रायव्हेट जॉब अँड गव्हर्नमेंट सर्व्हिस. एक चौथा डिफरन्स की बऱ्याच वेळा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे मिडल मॅनेजमेंट आणि अप्पर लेवल मॅनेजमेंट असते, हे बघ. यांची सॅलरी, यांचं वेतन जे आहे गव्हर्नमेंट ऑफिसर्स, क्लास 1 ऑफिसर्स पेक्षा जास्त असते. फॉर एक्झाम्पल, माझा मित्र आहे, तो सध्या JK व्हाईट सिमेंट कंपनीमध्ये आहे. आम्ही पहिलीपासून 10वी पर्यंत एकाच शाळेत होतो, होली क्रॉस कॉन्व्हेंट मध्ये. त्याच्यानंतर 11वी 12वी मध्ये सुद्धा एकाच कॉलेजमध्ये होतो. ग्रॅज्युएशन त्यांनी वेगळं केलं, ग्रॅज्युएशन मी वेगळं केलं. नंतर ग्रॅज्युएशनच्या नंतर तो सर्व्हिसला लागला, माझ्या आधी सर्व्हिसला लागला, मी त्याच्या काही वर्षानंतर सर्व्हिसला लागलो. आज त्याचं पेमेंट आहे 1,70,000 रुपये आणि माझं पेमेंट जे आहे ते 90,000 रुपये. जे माझा नेट सॅलरी आहे दॅट इज 90,000 राईट नाव. सो असं नाही की प्रायव्हेट सेक्टरमध्ये सर्वच लोकांना इतका पेमेंट मिळतो. जे मिडल मॅनेजमेंट आहे आणि अप्पर मॅनेजमेंट आहे, त्या क्षेत्रातील जे सॅलरी स्ट्रक्चर असते ते गव्हर्नमेंट सेटअप पेक्षा जास्त असते. सो दिस इज द 4th डिफरन्स बिटवीन अ प्रायव्हेट जॉब अँड गव्हर्नमेंट सर्व्हिस. आता तुम्हाला तुम्ही आतापर्यंत जे काही तुमचा अनुभव आलेला असेल, जर तुम्हाला कुठल्याही सरकारी शासनाच्या डिपार्टमेंटमध्ये, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो, त्याच्यामध्ये जर तुम्हाला जायचं काम पडलं असेल, त्या डिपार्टमेंट तुम्ही मध्ये गेला असाल, तुम्ही त्या ऑफिसमध्ये गेला असाल, त्या ऑफिसचा सेटअप कसा आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तिथले कर्मचारी कशा प्रकारे काम करतात, ते तुम्हाला कसं प्रतिसाद देतात, लोकांसाठी तिथं काय सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत, त्यांचा व्यवहार हा पारदर्शी आहे का, त्यांचा व्यवहार स्पष्ट आणि प्रॉम्प्ट एफिशियंट आहे का, याच्या संदर्भात तुम्हाला वेगवेगळे अनुभव आलेले असतील. सध्या तुम्हाला जे काही अनुभव आलेले आहेत त्याच्यावरून तुम्ही मला सांगा की सध्याच्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट बद्दल, गव्हर्नमेंट ऑफिस बद्दल, सरकारी कार्यालयाबद्दल लोकांच्या मनात काय भावना आहेत, त्यांचं ओपिनियन काय आहे गव्हर्नमेंट ऑफिसच्या बद्दल, सरकारी कार्यालयाबद्दल, जे तुमचं पण ओपिनियन असू शकते. Anyone? Okay. Instead of writing in chats, तुम्ही डायरेक्टली शेअर करा. मी बोलू शकते का सर? हा, प्लीज प्लीज, एनीवन.
सर नमस्कार. माझं म्हणजे पप्पा जे आहेत ते गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत आणि त्यामुळे मग मला असं वाटतं की माझे पप्पा गव्हर्नमेंट ऑफिसर असल्या कारणाने मला त्याचा बेनिफिट जास्त मिळतो. कॉज कसं असतं नॉर्मली जर लोक जनरल असे पीपल घेतले तर मग त्यांना काय होतं की सर आमचं काम करून द्या, असं करून द्या, तसं करून द्या. डॉक्युमेंटचं प्रॉपर इन्फॉर्मेशन नसतं किंवा बेसिक गोष्टी माहीत नसतात. पण आमच्या सारख्यांचं किंवा म्हणजे जे काही पण असतात गव्हर्नमेंटचं मग त्यांना बेनिफिशियल ठरतं. मग इथे एक जी दरी निर्माण होते ती दरी मिटवायची असते आणि त्याचं एक प्रशासकीय सेवेमध्ये जाऊन मला काम करायचं. ओके, थँक्यू सुमेधा. येस आपल्याला अ, अ, एक गव्हर्नमेंट ऑफिसच्या बद्दल लोकांचं ओपिनियन काय आहे की बाबा सरकारी कार्यालय जे आहे ते कशा प्रकारे काम करतात, सरकारी कार्यालयामधला आपला अनुभव काय आहे, सरकारी कार्यालय गव्हर्नमेंट ऑफिस मधल्या आपले एक्सपिरियन्स काय आहेत आणि एक आपलं परसेप्शन काय आहे की तिथं चांगलं काम होते, लवकर काम होते, उशिरा काम होते, पारदर्शी पद्धतीने काम होते, प्रामाणिक कशा प्रकारचे कुठल्या ओपिनियन सध्या जनमानसामध्ये आहे, लोकांमध्ये कशा प्रकारच्या भावना आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे. तुमच्या भावना काय आहेत, तुमचा अ, अ, एका गव्हर्नमेंट ऑफिसकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. सर जर कामांच्या बाबतीत बोललं तर ऑब्व्हियसली म्हणजे आता गव्हर्नमेंटने खूप केलंय ह्या कोविड सिच्युएशन मध्ये. सो दॅट इज द डिफरंट पार्ट. बट जर नॉर्मल गोष्टींसाठी जर आपण गव्हर्नमेंट म्हणजे जसं मी बीएमसी मध्ये एक कंप्लेंट करायला गेलेली. सो ॲट दॅट पॉइंट त्या लोकांनी मला एवढं थांबवून ठेवलं की म्हणजे मी जस्ट आता 19 इयर्सची आहे. बट जर आमच्या एक युथ मध्ये जर काही चेंज आणायचा असेल सो वी अप्रोच बीएमसी ऑफिस किंवा माझ्याकडे म्हणजे मुंबईमध्ये तेच आहे जिथे मी कंप्लेंट्स करू शकते. सो तिथे त्यांचा असं अप्रोच होता की ओके, ठीक आहे, आम्ही काय करू? म्हणजे तुमच्याकडे अथॉरिटी आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे येतोय की तुम्ही काहीतरी कराल. बट तुम्ही जर आम्हाला अशी उत्तरं देणार तर त्यांचं असं म्हणणं होतं की ते पाणी वेस्ट करताय, तुम्ही जाऊन बोला. बट लोकं असंही आमचं ऐकतात तर मी तर लहानच आहे, तर माझं कुठे ऐकणार आहे? तर म्हणजे मला असं होतं की जर तुमच्याकडे अथॉरिटी आहे एखाद्या गोष्टीची तर तुम्ही ती एका चांगल्या वे मध्ये अप्लाय केली पाहिजे. म्हणजे जर ते एकदा येऊन जरी बोलले असते की तुम्ही पाणी बंद करा नाहीतर आम्ही तुमचा पाईपलाईन बंद करू, तर ते नक्कीच ऐकले असते. बिकॉज आपण आता अशा सिच्युएशन मध्ये आहोत की थोड्या वर्षाने आपल्याकडे पाणी पण नसेल पियाला. जसं लोकं बोलतात वर्ल्ड वॉर 3 वुड बी फॉर वॉटर. सो तसं न होण्यासाठी आपण प्रत्येकानेच ऑब्व्हियसली रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. पण ज्यांच्याकडे अथॉरिटी आहे त्या लोकांनी ती अथॉरिटी प्रॉपर टाईमला आणि प्रॉपर ठिकाणी वापरली पाहिजे असं मला वाटतं. जे कधी-कधी किंवा काही जास्त वेळेला नाही होत. एक्सिलंट इनपुट, व्हेरी एक्सिलंट इनपुट. ओके, याच्यावरून मला जे समजलं ते म्हणजे की तुझी अपेक्षा, तुझं एक्सपेक्टेशन फ्रॉम बीएमसी वॉज दॅट की त्यांनी तुझी जे ग्रीव्हान्स आहे किंवा तुझी जी तक्रार आहे त्याला पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे असतं. सेकंडली त्याला सिरियसली घ्यायला पाहिजे असतं आणि थर्डली त्याचं सिरियसनेस जाणून घेऊन त्याच्यावर ऍक्शन्स इनिशिएट करायला पाहिजे असत्या. So I think these were your genuine expectations. These were your minimum expectation from that particular office of BMC. Right. Thank you. Anyone else? Anyone else? सर बोलू का? चेतना बोलते. Please. सर महाराष्ट्र शासनाची जी हेल्पलाईन आहे सध्या जी सुरू आहे सीएम हेल्पलाईन त्यावर Okay. मी स्कॉलरशिप साठी म्हणजे माझ्या बहिणीचं काम होतं ते स्कॉलरशिपचं तिचा फॉर्म पुढे जात नव्हता. तर सर ते 2 वर्षाचं काम अडकलंय आणि जर ते नाही झालं तर मग ऐपत नसताना पण 60 ते 70,000 फी भरावी लागणार. इतकं तर नाही करू शकणार सर एका वर्षात. तर हेल्पलाईनवर जेव्हा फोन केला होता तर त्यांनी वारंवार हेच सांगितलं की मॅडम तुम्ही ग्रीव्हन्स करा आणि जरी ग्रीव्हन्स केलं तर मग म्हटले की कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा आणि किंवा प्रिन्सिपल लॉग इन मधनं तुमचं ते काम होऊ शकतं. आणि आमच्याकडे याच्या व्यतिरिक्त तुमच्यासाठी काहीच पर्याय उपलब्ध नाहीये. आणि कॉलेजमध्ये जर सांगितलं तर कॉलेजवाले बोलतात की सरकारकडूनच आम्हाला काही अशी इन्फॉर्मेशन किंवा असं काही येतच नाहीये गाईडलाईन. मग स्टुडंट काय करेल सर त्याच्यासाठी? ओके. ओके. व्हेरी जेन्युइन कन्सर्न. एकदम विद्यार्थ्यांना त्यांच्या
त्याच्या अकॅडमिक लाईफला अफेक्ट करणारा कन्सर्न आहे स्कॉलरशिपचा, की स्कॉलरशिप जर मिळालेली नाही आहे, गव्हर्नमेंट स्कॉलरशिप रिलीज नाही करून राहिलेली आहे आणि त्याच्यासाठी मग कॉलेज तुम्हाला वारंवार विचारणा करत आहे आणि तुम्हाला आर्थिक दृष्ट्या अडचणी चाललेल्या आहेत आणि मग ही तक्रार करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन हेल्पलाईन आहे, तिथं जावं लागलं. त्या हेल्पलाईनवर तू तिथं तक्रार केली, त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला हे सांगितलं की तू त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन तिथं तक्रार कर किंवा तुझ्या कॉलेजवाल्यांना भेट. ओके, याच्यातून तुला तुझ्या एक्सपेक्टेशन्स ह्या होत्या की तू जी या हेल्पलाईन वर जी तुझी ग्रीवान्स किंवा जी काही तुझे तक्रार किंवा समस्या मांडली, त्या समस्याचा त्यांनी कॉग्निझन्स, त्याचा त्यांनी दखल घ्यायला पाहिजे असती आणि तुला ते सांगण्यापेक्षा त्यांनीच ती जी समस्या आहे ती त्या कन्सर्न डिपार्टमेंटला फॉरवर्ड करायला पाहिजे असती आणि त्याचबरोबर त्या कॉलेजला सुद्धा त्यांनी ती फॉरवर्ड करायला पाहिजे असती, अशी तुझी अपेक्षा होती का? सर इतकीच अपेक्षा होती की मला काहीतरी सोल्युशन मिळालं पाहिजे. प्रॉब्लेम इतकाच होता की ते गॅप इयर जे होतं ते येत नव्हतं बस, आणि त्याच्यामुळे तो फॉर्म पुढे जात नाही. ओके ओके, आणि त्याच्यामुळे तू तो फॉर्म भरू शकत नव्हती, तुला फक्त तेवढं गायडन्स पाहिजे होतं. थोडस मला इन्फॉर्मेशन पाहिजे होती की माझं काय चुकतंय का, किंवा मी काय चूक केली आहे का फॉर्म मध्ये. मी कारण कॉलेजमध्ये पण दाखवलं, मॅडम म्हटलं की काही चूक नाहीये. आता जोपर्यंत आपल्याला काही येत नाहीये डीपीटी वरून, तोपर्यंत आम्ही पण काहीच सांगू शकत नाही असं. ओके ओके, म्हणजे जी टेक्निकल अडचण होती त्या टेक्निकल अडचणमुळे तू तुझा फॉर्म भरू शकत नव्हती आणि तुला सबमिट नाही करता आला. ओके आणि ओके, कॉलेजमधून पण प्रेशर आहे की तुम्ही जर या वेळेपर्यंत फॉर्म भरला नाही तर तुम्हाला फी भरावीच लागणार असं. ओके ओके. आता बघा, आणखीन कुणाला त्यांच्या गव्हर्नमेंट ऑफिसेसच्या संदर्भातले एक्सपिरियन्सेस किंवा त्यांचं ओपिनियन की सरकारी कार्यालय कशा प्रकारे फंक्शन करतात, व्हॉट इज द वे ऑफ फंक्शनिंग ऑफ गव्हर्नमेंट ऑफिसेस, त्याच्याबद्दल पब्लिक ओपिनियन आणखीन कोणाला काही शेअर करायचं आहे? सर, मी गायत्री मुगुल, Please. दर्यापूर तालुक्यातील नरसिंगपूर गावात राहते सर. माझ्या Okay. घरासमोर सर पाण्याचं एवढं मोठं गटार साचलेलं आहे पूर्ण, आणि त्याचा आम्हाला तर त्रास होतच आहे, बट माझ्या बहीण आलेली आहे, तिचा अगदी 1.5 महिन्याचा बाळ आहे. तर एवढा त्रास होत आहे सर त्याला की वारंवार त्याला दवाखान्यात जावं लागत आहे. मग मी ग्रामसेवक साहेबांना स्वतः कंप्लेंट केली की माझ्या घरासमोर असं होत आहे, कारण आपण डायरेक्ट भांडू नाही शकत सर गावातल्या लोकांसोबत. गावातल्या लोकांची मेंटॅलिटी वेगळी बनलेली आहे. तर मी ग्रामसेवक साहेबांसोबत बोलली, तर त्यांनी मला सर सरळ कायदे विचारले की तू कोणत्या कायद्यानुसार म्हणे इथे आली आणि कोणत्या कायद्यानुसार मला विचारत आहे म्हणे. तर मी सर त्यांना सरळ बोलली की 2005चा माहितीचा अधिकार आहे म्हणून मी तुम्हाला विचारू शकते की तुम्ही हे का बरं नाही करत आहे. मी तुम्हाला मागे पण 1 हप्ता आधी बोलली होती. तर ते सर मला सरळ म्हणतात की तू जरी म्हणते शिकलेली असेल म्हणते माझ्यापेक्षा, तर मग तू म्हणते माझ्या जागेवर येऊन बस म्हणते. म्हणजे ते सर माझं काम तर केलंच नाही त्यांनी, माझी गोष्ट पण नाही ऐकली आणि उलट मला म्हणतात की तू कोणत्या अधिकारानुसार माझ्यासोबत बोलत आहे म्हणून. ओके ओके. This is somewhat shocking and surprising experience. ओके, जानकी कालबांडे. सर, माझ्यासोबत पण असंच काही झालंय ग्रामपंचायत मध्ये. मी रहिवासी दाखला मागायला गेली होती. मला 1 महिना नुसतं घुमवलं. उद्या ये, परवा ये, आणि माझं पूर्ण क्लिअर होतं. म्हणजे नळाचा टॅक्स पण भरला होता, घर टॅक्स पण भरलं होतं. सगळं क्लिअर असून पण त्यांनी मला रहिवासी नाही दिला. हो, एका महिन्यात. गुड. या ठिकाणी भरपूर समस्या आहेत सगळ्यांच्याच. येस. आणि हे आता हा मंगेश प्लीज. हा नाही या ठिकाणी आता आपण खूप समस्या आहेत लोकांच्या, आणि त्याच्यासाठीच हेमंत सरांचं जो व्ह्यू पॉइंट आहे तुम्हाला विचारण्याचा, तो मला असा वाटतो की वाय टू गो. म्हणजे ज्यावेळेस आपण पॉइंट आउट करतो, म्हणजे मला आहे की नाही, म्हणजे आपण संबोधी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा आपलं जे अभियान आहे की बाबा लोकांनी काय यायला पाहिजे प्रशासनामध्ये. म्हणजे आता हे जे डिस्कशन होतंय, ओके, तर या डिस्कशनचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की तुम्हाला आज वाटतंय
तुम्ही उद्या चेअरवरती गेल्यानंतर तुम्ही त्यांच्यासारखे बनू नका. राईट. हा, तुम्हाला जे अनुभव होत आहेत, तुम्ही उद्या, म्हणून मी सांगितलं सुरुवातीला की प्रशासक बना अभियान पण आपण जे सुरू केलं इतके 15 वर्ष झाले, त्याच्यामध्ये आपला उद्देश हाच असतो की आपल्या विद्यार्थ्यांनी संवेदनशील असलं पाहिजे. जे अधिकार मिळाले त्या अधिकाराचा लोकांच्या म्हणजे एंड मासेससाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. आणि तेच ह्या डिस्कशन मध्ये जे हेमंत सर जे काढण्याचा प्रयत्न करतायत तेच आहे तुमच्याकडून. ओके हेमंत, यू कॅन कंटिन्यू. ओके, आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण दरवाजा लावा. प्लीज अनम्यूट म्यूट करा प्लीज. हा, येस. डे टू डे लाईफ मध्ये आपण इतके असे इश्यूज बघतो, इतके सर्व समस्या बघतो ज्या की सरकारी कार्यालयासोबत निगडीत आहेत, ज्या की फक्त गव्हर्नमेंट ऑफिस मधूनच होऊ शकतात आणि त्या अर्जंट नेचरच्या आहेत, इम्पॉर्टंट नेचरच्या आहेत. मीन्स तुमचे मग ते घरामध्ये येणारं पाणी असो, घरामध्ये येणारी तुमची वीज असो, तुमच्या घरासमोरचे रस्ते असो, तुम्ही रस्त्यावर चालत असाल तर तुमची ती ट्रॅफिक असो, ट्रॅफिक सिग्नल आहे की नाही आहे, त्याच्यानंतर तुमची लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन आहे, तुमच्या घरी आणि कॉलनीमध्ये चोऱ्या होत आहेत, त्याच्यानंतर तिथं जर तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये खायला जात आहात तर त्या हॉटेलमध्ये जे जशा प्रकारचं तुम्हाला जेवण दिलं जात आहे त्याचं जे क्वालिटी आहे ते हायजेनिक आहे का, ती कन्झ्युम करण्यासारखी आहे का, त्याची क्वालिटी टेस्टिंग झालेली आहे का, हे सर्व मुद्दे जे आहेत आपल्या डे टू डे लाईफ मध्ये गव्हर्नमेंट ऑफिसशी निगडीत असतात आणि आपल्याला ते डे टू डे फेस करावे लागतात. मग तुमचे एज्युकेशन असो, एज्युकेशन मध्ये मग तुमचं ते राईट फ्रॉम गव्हर्नमेंट स्कूलिंग, पब्लिक स्कूलिंग, तुमच्या झेडपीच्या शाळा, तुमच्या कॉर्पोरेशनच्या शाळा, तुमच्या प्रायव्हेट स्कूल्स, तुमच्या कॉन्व्हेंट स्कूल्स, तुमच्या पब्लिक स्कूल्स, त्याच्यामध्ये मग असणारी फीज, त्याच्यामध्ये जशा प्रकारे शिकवल्या जाते, जशा प्रकारे तुम्हाला तिथं वागणूक दिली जाते, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या गव्हर्नमेंट सोबत रिलेटेड आहेत. आता जर आपल्याला वाटते, ओके, आय थिंक वी हॅव नम्रता गायकवाड, प्लीज गो अहेड. सर ऍक्च्युली आता सगळ्यांचे अनुभव ऐकल्यानंतर मला सांगावं असं वाटतंय की जिथे वाईट बाजू आहे तिथे काही चांगल्या बाजूही आहेत. तर आता जसं मी स्वतः लास्ट वीक मध्ये तहसीलदार ऑफिसला गेली होती गॅप सर्टिफिकेट काढण्यासाठी. मला माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे, त्यासाठी 10-12 वर्षाचा डिस्टन्स झाला आहे माझा. त्यामुळे पण मला तिकडे ऍक्च्युली आम्ही मेंटली प्रिपेअर होऊन गेलेलो, मी आणि माझे हजबंड, की आता तिकडे गेल्यानंतर एका दिवसात काही काम होणार नाहीये, आपल्याला तिकडे जायचंय, चौकशी करायचं आणि अशा निदान एक 4-5 फेऱ्या तरी आपल्या होणार आहे, असं आम्ही मेंटली प्रिपेअर होऊन गेलेलो. पण आम्ही तिकडे गेल्यानंतर काही तासात आमचं काम सुद्धा झालं आणि इव्हन मध्ये जेव्हा त्यांचा ब्रेक झाला, लंच ब्रेक झाला, तर जसे ते ऑफिसर आहेत ते आले, त्यांच्या डेस्कवर बसले आणि त्यांनी पाहिलं आम्ही बाहेर उभे आहोत. त्यांनी आमचा फॉर्म घेतला, सिग्नेचर केली आणि आम्हाला पटकन सबमिट. म्हणजे लंच ब्रेक नंतर आपण असा विचार करतो ना, बापरे आता 1-1.5 तास काही आपल्याला इथे काही भेटणार नाही, आपण आपलं निवांत जाऊन बसावं. पण असं काही माझ्यासोबत त्यावेळेस झालेलं नाही. मला लगेच माझं गॅप सर्टिफिकेट भेटलं. आणि दुसरं, माझा रहिवासी दाखला ग्रामपंचायतीमधून घ्यायचा होता. एक दिवस आम्हाला त्यांनी त्रास दिला, म्हणजे माझं नाव चेंज नव्हतं करायचं, मला माझ्या वडिलांचं नाव लावायचं होतं मला. तर त्यासाठी त्यांनी माझ्या हजबंडला विचारलं की कशावरून ह्या तुमच्या वाईफ आहेत वगैरे असं काही काही विचारलं. तर आम्ही त्यांची तशी उत्तरं दिली. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी आम्हाला आमचं रहिवासी, माझ्या नावाचा रहिवासी दाखला लगेच दिला. म्हणजे जशा वाईट बाजू आहेत तशा काही चांगल्या बाजू आहेत आणि चांगली लोकही आहेत की जे असं प्रशासनाचं किंवा सरकारचं असं नाव खराब होऊन देत नाहीये. ऍब्सोल्युटली राईट, ऍब्सोल्युटली राईट. आय एम रिअली थँकफुल की तू तुझा हा अनुभव शेअर केला.
जशा प्रकारचे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस आहेत तशाच प्रकारचे पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस सुद्धा आहेत. एवढं होऊ शकेल की पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस कमी आहेत आणि निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस जास्त आहेत, बट इट इज व्हेरी करेक्ट की सरकारी कर्मचारी जे आहेत ते त्यांच्या प्रती किंवा त्यांच्याकडून तुम्हाला आलेले चांगले अनुभव आणि त्यांची तत्पर सेवा ही सुद्धा तुम्हाला कधी ना कधी विटनेस तुम्ही केलेली असेल. येस. सो जेव्हा आता एक कॉमन आहे आपल्यासाठी, लोकांसाठी सरकार म्हणजे कोण? लोकांसाठी सरकार म्हणजे त्या गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये काम करणारा कर्मचारी, ते सरकार सर्वात पहिले. त्याचा पहिला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट की बाबा सरकार कोण आहे, तर पहिला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे की बाबा हे गव्हर्नमेंट ऑफिस, याच्यामधला जो कर्मचारी आहे तो. आता अशा प्रकारे जर सरकारी कार्यालयातून जशा प्रकारे नम्रताला एक्सपिरियन्स आला, तशा प्रकारे जर सरकारी कार्यालयामधल्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी तुमची समस्या ऐकून घेतली, तुमचा अप्लिकेशन जे आहे ते बघितलं, त्याला व्यवस्थित स्क्रुटिनी केली, त्याला कंप्लीट असेल तर त्याला एक्सेप्ट केलं, तुम्हाला जो काही सर्टिफिकेट पाहिजे आहे ते तुम्हाला ताबडतोब दिलं किंवा ज्या टाइम लिमिट मध्ये ते देता येते त्या टाइम लिमिट मध्ये दिलं, तर डेफिनेटली लोकांचा विश्वास त्या डिपार्टमेंटवर बनतो, त्या कार्यालयावर बनतो आणि इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली जे सरकार आहे, ज्याला आपण राजकीय स्वरूपात बघतो, त्याच्यावर सुद्धा, त्याच्या प्रती सुद्धा त्याचा विश्वास बसतो. म्हणजे जे राजकीय नेते आहेत, ज्याला आपण राजकीय पुढारी म्हणतो किंवा ज्याला आपण मंत्री म्हणतो, आमदार खासदार म्हणतो, MP MLA जे आहेत, मंत्री जे आहेत, जे एक मंत्रालया स्तरावर एका मिनिस्ट्रीचे जे हेड असतात, असे जे पॉलिटिकल लीडर्स असतात, त्यांच्याबद्दल सुद्धा ओपिनियन किंवा त्यांच्याबद्दल सुद्धा जे जनमत आहे, ते जनमत एक सरकारी कार्यालय कशा पद्धतीने काम करते त्याच्यावरून बनविल्या जाते. म्हणजे सरकारी कार्यालय, सरकारी कर्मचारी जर चांगलं काम, व्यवस्थित काम, पारदर्शी काम तत्परतेनं करत असतील, तर तिथले आणि त्या सरकारमधले आमदार खासदार किंवा मंत्री सुद्धा त्यांच्या प्रती एक पॉझिटिव्ह, एक सकारात्मक भावना जी आहे लोकांच्या मनात निर्माण होते. आणि जर त्या सरकारी कार्यालयामध्ये तशा प्रकारचं काम होत नसेल, तुम्हाला टाळल्या जात असेल, तुमचं काम उशिरा केल्या जात असेल, तुमच्या समस्येची दखल नसेल घेतल्या जात, तुमच्याबद्दल किंवा तुमच्या तक्रारीबद्दल इनसेन्सिटिव्हिटी जर दाखविल्या जात असेल, तर तशा प्रकारचे निगेटिव्ह ओपिनियन आपलं फक्त सरकारी कर्मचारी किंवा त्या कार्यालयाबद्दल नाही बनत, तर जे कुठले राजकीय पुढारी आहेत किंवा मंत्री आहेत किंवा सरकार जे आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपलं निगेटिव्ह ओपिनियन बनते. सो आता काही ठिकाणी चांगलं काम सुरू आहेत, काही ठिकाणी चुकीचे काम सुरू आहेत. जे आपल्याला अनुभव आलेले आहेत आणि जिथं जिथं तुम्हाला वाटते की इथं सुधारणा व्हायला पाहिजे, इथं अशा प्रकारचे इम्प्रूव्हमेंट्स व्हायला पाहिजेत, इथं अशा प्रकारचं मेकॅनिझम असायला पाहिजे, इथं अशा प्रकारचं करेक्शन्स असायला पाहिजेत, ह्या सर्व गोष्टी तुमच्या माइंडमध्ये ठेवा. कारण की तुम्ही जर आज हा वेबिनार अटेंड करून राहिलेले आहात, तर आय एम व्हेरी शुअर येणाऱ्या 3 ते 5 वर्षामध्ये तुम्ही डेफिनेटली त्या ब्युरोक्रेसीमध्ये, त्या प्रशासनामध्ये आणि त्या खुर्चीमध्ये असणार. ते मग कुठलंही पद असो, ते मग कुठल्याही शासन असो, स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो. तुम्ही ज्या आज समस्या बघून राहिलेल्या आहात, तुम्ही ज्या आज प्रॉब्लेम्स फेस करून राहिलेले आहात, काही वर्षांनी त्याच प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करण्याची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. धिस इज युअर फ्युचर. आणि तिथं तुम्हाला जशा प्रकारे वाटते त्या नियमाच्या अंतर्गत, त्या कायद्याच्या अंतर्गत तुम्ही तशा प्रकारचा निर्णय घेऊ शकाल आणि तुम्ही तशा प्रकारच्या सेवा प्रोव्हाइड करू शकाल. इट डिपेंड्स
ऑन द एम्प्लॉई, इट डिपेंड्स ऑन द पर्सन हु इज होल्डिंग दॅट ऑथॉरिटी. जो व्यक्ती त्या खुर्चीवर बसलेला आहे, जो कर्मचारी त्या खुर्चीवर बसलेला आहे, त्याचा स्वभाव, त्याची मानसिकता, त्याच्यावर त्याच्या कामाची प्रवृत्ती जी आहे आणि त्याचा एक्झिक्युशन आणि इम्प्लिमेंटेशन जे आहे ते निर्भर राहते. आता तुम्ही जर लोकांच्या सेवेच्या दृष्टीने तुमची मानसिकता आणि 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 बघा, आपल्याला जे मी सांगितलं की जे काही आपल्याला करायचं असते ते त्या नियमांच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून करायचं असते. आता मला सांगा, कायदे कोण बनवतात? अच्छा, एक प्रश्न, काय अधिकारी, काय गव्हर्नमेंट ऑफिसर्स कायदे बनवतात? नाही. एनिवन? कायदे कोण बनवतात? सर कायदे मंडळ हे कायदे बनवण्याचं कार्य करते. कोण करतात त्याच्यामध्ये? कोण असतात? लेजिस्लेटर, MLAs and MPs. ओके, MLAs आणि MP म्हणजे आमदार आणि खासदार हे कायदे बनवण्याचं काम करतात. आता कायदे बनवण्याचं काम, एक कायदा आमदार हे त्या राज्यासाठी कायदे बनवतात आणि खासदार जे आहेत ते संसदेमध्ये, पार्लमेंटमध्ये संपूर्ण देशासाठी कायदे बनवतात. बरोबर आहे. आता आणखीन एक प्रश्न, जो कायदा आमदारांनी बनवलेला आहे आणि खासदारांनी बनवलेला आहे, काय त्या कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार त्या आमदाराजवळ आणि खासदाराजवळ असतात? तो जनतेकडे असतो ना. हे कायदे आमदार खासदार एका विधानसभेमध्ये, विधानमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये जे कायदे बनवतात, तो कायद्या बनल्यानंतर, जसा आता माझा कायदा EPF कायदा, भविष्य निधी कायदा, कामगारांना त्यांचे अधिकार देण्याचा कायदा, हा कायदा बनवला, खासदारांनी बनवला, संसदेमध्ये बनवला. कायदा बनवल्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार काय त्या खासदारांच्या कडे असतात? Sir, basically the laws need to be implemented by the officers. एक्झॅक्टली. हे मी तुम्हाला क्लॅरिफाय करण्याचा प्रयत्न करत आहोत की स्टेट असेंब्ली आणि पार्लमेंटमध्ये कायदे जे लोक बनवतात, जे MPs आणि MLAs जे कायदे बनवतात, कायदे बनवण्याची महत्वाची प्रक्रिया, संवैधानिक प्रक्रिया, ते काम ते पूर्ण करतात आणि एक कायद्यारूपी तलवार ते बनवतात. परंतु ती तलवार चालवण्याचे अधिकार त्यांना नसतात. ती तलवार चालवण्याचे अधिकार शासनाचे जे अधिकारी असतात, गव्हर्नमेंटचे जे ऑफिसर्स असतात, त्यांना दिलेले असतात. म्हणजे कायदे जरी ते बनवतात तरी कायद्याची इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम, त्याची जबाबदारी आणि ते अधिकार जे आहेत तुमचे ऍडमिनिस्ट्रेटर्स करतात, तुमचे प्रशासक करतात, गव्हर्नमेंट ऑफिसर करतात. जर चांगला कायदा बनलेला आहे, जसं राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट बद्दल कुणी आता बोललेलं होतं, लोकांसाठी कायदा बनवलेला आहे, ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम अधिकाऱ्यांचं आहे, कर्मचाऱ्यांचं आहे. जर कायद्याची अंमलबजावणी, चांगला कायदा आहे, लोकांच्या हिताचा कायदा आहे, परंतु जर त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी नाही झाली तर त्या कायद्याचा काय अर्थ उरतो? द लॉ इज रेंडर्ड इनइफेक्टिव्ह बाय नॉन इम्प्लिमेंटेशन और इनकरेक्ट इम्प्लिमेंटेशन और फॉल्टी इम्प्लिमेंटेशन. म्हणजे जी तलवार इतक्या मेहनतीने बनवल्या गेलेली आहे, त्याचा जर वापर लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी आणि प्रामाणिकपणे नाही केला गेला
तर त्या तलवारीचा कुठलाही उपयोग होत नाही. नाव आता मला सांगा, जेव्हा आपण म्हणतो की भारत देशामध्ये कायद्याचं राज्य सुरू झालं, हे कायद्याचं राज्य भारतामध्ये कधीपासून सुरू झालं, कुणी मला सांगू शकेल? कुठल्या वर्षी सुरू झालं? (1949). Slightly correct. Can anyone give 100% correct answer? कायद्याचं राज्य, the 26 rule November of law began from which date? 26 नोव्हेंबर 1949 या तारखेला संविधानाचा स्वीकार करण्यात आला, परंतु त्याची अंमलबजावणी नाही झाली. त्याचं कमेन्समेंट कधी झालं? त्याची अंमलबजावणी आणि त्याचं अप्लिकेशन, त्याचं एक्झिक्युशन जे झालं 26 जानेवारी 1950. सो फ्रॉम 26 जानेवारी 1950 इंडिया became a country where the rule of law was established. Rule of law म्हणजे कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ, आणि कायद्याच्या राज्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार जे आहेत ते अधिकाऱ्यांकडे असतात, गव्हर्नमेंट ऑफिसर्सकडे असतात, गव्हर्नमेंट डिपार्टमेंटकडे असतात, ऍडमिनिस्ट्रेशनकडे असतात. आता हे जे रूल ऑफ लॉ आहे, हेमंत, हा, पंकज मोरे पण जॉईन झालेले आहेत आता. ग्रेट. मगाशी. आय विल कन्क्लूड विदिन 10 minutes. आय विल बी कन्क्लुडिंग. येस. हा, हे रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य जे आहे ते निर्माण करण्याचं काम झालेलं आहे, ते संविधान सभानी केलेलं आहे. आणि त्या 26 जानेवारी 1950च्या नंतर आणखीन देशाला जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा संसदेने कायदे बनवले, विधानसभेमध्ये कायदे बनले गेले, परंतु त्याच्या अंमलबजावणीचं काम हे अधिकाऱ्यांवरच राहिलेलं आहे. हे जबाबदारी अधिकाऱ्यांचीच राहिलेली आहे. आणि भारतामध्ये हे कल्याणकारी राज्य निर्माण करण्याची मोठी जबाबदारी अधिकाऱ्यांकडेच राहिलेली आहे. तर जशा प्रकारचे अधिकारी प्रशासनामध्ये येतील, संविधान ज्याला कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, संविधानिक नैतिकता असणारे अधिकारी, संवैधानिक प्रामाणिकता असणारे अधिकारी, कायद्याची निष्ठा असणारे अधिकारी जेवढे प्रशासनामध्ये येतील, तुमच्यासारखे मुलं मुली जे कायद्याला, संविधानाला प्रामाणिक आहेत, जे नैतिक दृष्ट्या, जे एथिकली आणि मोरली स्ट्रॉंग आहेत, हे जेवढे प्रशासनामध्ये येतील तेवढं प्रशासन इफेक्टिव्हली हे कल्याणकारी कायद्याची अंमलबजावणी करू शकेल. जो रूल ऑफ लॉ आहे तो रूल ऑफ लॉ इम्प्लिमेंट करू शकेल. आणि कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी तुम्हाला कोणत्या पार्टीचं शासन आहे आणि कोणती पार्टी सत्तेवर आहे त्याला बघण्याची गरज नाही, परंतु तुमची जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी आहे ती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी करेक्टली काम करत आहे की नाही आहे हे बघण्याची गरज आहे. जर तुमची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी कॉन्स्टिट्यूशनल बेंट ऑफ माइंडनी, संवैधानिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या जर काम करत असेल, जस्ट फॉर एक्झाम्पल, एक अधिकारी, एक पोलीस ऑफिसर जर काम करत आहे आणि कायद्यानुसार कुठला FIR नोंद व्हायची असेल तर त्या FIR ची नोंद करत आहे, तर त्याला कुठल्याही त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जरी मनाई केली किंवा त्याच्या मंत्र्यांनी जरी मनाई केली किंवा कुठल्या आमदारांनी, खासदारांनी सुद्धा मनाई केली की बाबा तू हा FIR फाईल करून नको घेऊ, तरी त्या कर्मचाऱ्यांनी तो FIR फाईल जर करून घेतला
तर आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की कायद्याचं राज्य आहे. जर कुठल्या योजनांचे बेनिफिट्स, फायनान्शियल बेनिफिट्स, कुठलं शैक्षणिक काम किंवा स्कॉलरशिपचं काम जे त्या विद्यार्थ्याला, त्या व्यक्तीला द्यायचं आहे, कायदेशीररित्या द्यायचं आहे, नियमानुसार द्यायचं आहे, आणि ते देण्याचं काम जर कुठला सरकारी अधिकारी, शासनाचा कर्मचारी जर करत असेल, परंतु ते करण्यामध्ये जर कुणी आमदार, खासदार किंवा त्याचाच वरिष्ठ अधिकारी त्याला मनाई करत असेल, ऑब्स्ट्रक्शन करत असेल, आणि जर त्या अधिकाऱ्यांनी तशा प्रकारे ते काम नाही केलं, ते आपण म्हणू शकतो की कल्याणकारी राज्यामध्ये, कल्याणकारी राज्य निर्माण करण्यामध्ये तो जो कर्मचारी आहे आणि अधिकारी आहे तो कमी पडला, कारण की त्यांनी त्याच्या वरिष्ठांचे चुकीचे आदेश मान्य केले. तुम्ही तुमच्या सुपिरियर्सचे कुठलेही चुकीचे आदेश जर मान्य कराल, तुम्ही कुठल्याही तुमच्या पॉलिटिकल बॉसेसचे चुकीचे आदेश जर मान्य कराल, तर तुम्ही कायद्याच्या विरोधात काम करून राहिलेले आहात, तुम्ही रूल ऑफ लॉच्या विरोधात काम करून राहिलेले आहात, तुम्ही पब्लिकच्या विरोधात काम करून राहिलेले आहात, आणि शासनाच्या सेवेमध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा संविधानाची जी शपथ घेता ती शपथ मोडत आहात, हे ध्यानात नेहमी असू द्यायचं. सो आय वुड लाईक ऑल ऑफ यू, all of the students to be very soon would like to join the administrative machinery as soon as possible, so that we have young, honest and ethical minded officers in administrations at every level. Thank you all. Thank you Sambodhi Academy for organizing this webinar. Thanks a lot, dear. Yes. So, actually, हेमंत सरांनी आताच्या सेशनमध्ये त्यांचे स्वतःचे अनुभव ते शेअर केलेले नाही आहेत. दरवेळेस ते त्यांचे अनुभव शेअर करतात. मी एका वाक्यात सांगतो की आज त्यांनी घेतलेल्या डिसिजन्समुळे हजारो कामगारांचं कल्याण होत आहे त्यांच्या या एंटायर सर्व्हिसेसमध्ये. मी लाख म्हणणार नाही, परंतु त्यांचे काही डिसिजन्स असे आहेत की त्याच्या माध्यमातून देशातील कामगारांचं, अनऑर्गनाइज सेक्टर मधले जे लोक आहेत तर त्यांचं कल्याण होऊ शकतं. भरपूर, आता कोणाचं नाव घेऊन सांगता येणार नाही, परंतु खूप मोठे जे टॉपमोस्ट ऑर्गनायझेशन्स असतील जे कर्मचाऱ्यांच्या फेवरमध्ये काम करत नाही, त्यांना हेमंत सरांनी त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडच्या कायद्याच्या माध्यमातून कोणाच्याही दबावाला बळी न पडता त्यांनी काम केलेलं आहे. ओके. आणि ते आमचं जे फ्रेंड सर्कल आहे त्या फ्रेंड सर्कलमध्ये जे काही आम्ही त्यावेळेस UPSCची प्रिपरेशन करायचो, तर त्यातले जे आता निवडक फ्रेंड सर्कल आहे त्यामधले एक अतिशय धडाडीचे, प्रामाणिक आणि संविधानिक दृष्टिकोनातून प्रत्येक काम करणारे एक सन्माननीय अधिकारी आहेत. ओके. आणि मागे सोलापूरमध्ये भरपूर काही गोष्टी झालेल्या होत्या, परंतु त्यांचं काम हे कामगारांच्या हिताचं असल्यामुळे कामगारांच्या अनेक संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या होत्या. ओके. सो मित्रांनो, हेमंत सरांनी आता त्यांचे म्हणजे बेसिकली हा जो सेमिनार आहे, हा वर्कशॉप आहे, या वर्कशॉपमध्ये काही लोकांची अशी अपेक्षा असेल की सरांनी तर UPSCची तयारी कशी करायची, MPSCची तयारी कशी करायची त्याच्याबद्दल काहीच सांगितलं नाही. आम्ही हे 3 दिवसाच्या सेमिनारमध्ये हे आपण काम करणार आहोत. आणि बेसिकली भूमिका काय असली पाहिजे आपली. ओके. आपली भूमिका काय असली पाहिजे प्रशासनामध्ये जाण्याची. म्हणजे नुसता प्रशासनामध्ये जाऊन तुम्हाला फक्त मिरवायचं आहे का? प्रशासनामध्ये जाऊन तुम्हाला फक्त चला काही लोकांना साधा कॉन्स्टेबल जरी बनलं तरी असा एकदम म्हणजे एक असा खूप गर्व निर्माण होतो, आणि अनेक लोक तर खूप म्हणजे प्रचंड भ्रष्टाचार करण्याची वाट बघत असतात. म्हणजे अनेक भ्रष्टाचारी अधिकारी आहेत. त्यात मगाशी एका स्टुडंटनी शेअर केलं की तिचं काम लवकर झालं तर चांगले अधिकारी सुद्धा आहेत, परंतु त्या तुलनेने चांगल्या अधिकाऱ्यांची संख्या जी आहे तर ती कमी आहे. आणि चांगले अधिकारी म्हणजे नेमकं काय, तर चांगले दिसायला असले पाहिजे, ओके, चांगले बोलायला असले पाहिजे असं नाही. तुम्ही नैतिकतेतून
लोकांच्या गरजा लक्षात घेऊन संविधानिक दृष्टिकोनातून जे नियमाच्या अनुसार आहे त्या नियमानुसार तुम्ही लोकांचं कुठलाही असू द्या, त्याच्यामध्ये भाई भतीजात नसावा, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा प्रांतवाद नसावा, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रतीचा पद्धतीचा जातीभेद नसावा, एखाद्या आपल्या धर्माचा आहे, आपल्या जातीचा आहे किंवा काय म्हणून आपली भाषा बोलणारा आहे म्हणून किंवा आपल्या गावाकडला आहे किंवा आपल्या नात्यातल्या गोत्यातला, या कुठल्याही पद्धतीचे ज्याला फेवरिझम म्हणतो तर ते नसावं, तो बाळगणारा अधिकारी नसावा. जे सत्य आहे ते सत्य आहे आणि जे असत्य आहे ते असत्य आहे. सो मित्रांनो, मी माझे मित्र जे नेहमीच संबोधीच्या या अभियानामध्ये 2006 पासून पूर्णतः जुळलेले आहेत, तर त्यांना धन्यवाद देतो. आणि आपले दुसरे अधिकारी जे आहेत पंकज मोरे सर, हे या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. पंकज मोरे सर, तुम्ही यस घरी असाल मोरेजी तर यस स्टेबल राहून थोडासा व्हिडिओ मधून पूर्ण चेहरा दिसू द्या. यस, हा, आणि मास्क काढा आता मोरे सर. ओके, यस, म्हणजे सगळ्यांना दिसतील. यस, सो मोरे सर आता आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. मोरे सर खऱ्या अर्थाने सर आहेत. मोरे सर हे खऱ्या अर्थाने सर आहेत, कारण ते शाळा मास्तर राहिलेले आहेत आणि शाळा मास्तर म्हणून नंतर त्यांनी कारकीर्द जी आहे तर ती अधिकारी म्हणून सुरू केलेली आहे. सो मी डॉक्टर तिरपुडे, हेमंत तिरपुडे साहेब सरांना मी धन्यवाद देतो आणि आपण आता नेक्स्ट सेशनची सुरुवात करूया.